बोललेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून मनुष्य लागले निधान हाती, गुरु सेवा हरचे प्रीती करती, देवाची होवीची तिथे कान होती सांगा. तर खरोखरच दासबोधामध्ये रामदास स्वामी तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मनुष्य जन्म असा मिळाला, उत्तम सार उत्तम गती, मनुष्य लागले निधान हाती, देवाची हो इच्छिती ते कान होती सांगा. या माणसाच्या जन्मात आल्यावर जर कुणाला वाटत असेल देव हो अशी भावना असेल तर इथं माणसाचाच देव होऊ शकते. संत तुकाराम महाराज होऊन गेले, संत बाळगी महाराज होऊन गेले आणि ते देवाच्या रूपामध्ये मिलीन झाले. म्हणून बाळगिरी स्वामीचा हा बोल, जे कराल तेच होईल. जे अशी हे कर्मभूमी आहे पाटील, जे तुम्ही इथं कर्म करसाल आणि तेच कर्म इथं उगवणार आहे. जे पेरलं तेच निघणार आहे. म्हणून आम्हाला या मनुष्य जन्मात आल्यावर जारद अंड सौतेज उद्भिद 4 खाणी आहेत आणि या 4 खाणी जर ओस पडायच्या असतील तर अखंड दत्त नामाचा घोष करावा लागते. म्हणून बाबूराव भाऊसाहेब पाटील वडवळे यांच्याकडून 11 रुपयाची भेट भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. गाव चांगलं आहे आणि तुमच्या गावाला मी 4 वर्षापासून येतो आणि गाव धार्मिक आहे. माणूस ओळखावे बोले, वृक्ष ओळखावे फुले, आणि माणसं बोलावून ओळखावं आणि झाड फुलावून ओळखावं. असं हे कापशी गाव चांगलं आहे. म्हणून आणि परमार्थ कवा घडला समजावं तुम्हाला मी 1-2 मिनिटात दृष्टांत सांगणार आहे. जनकाच्या घरला सुख महाराज गेले आणि सुख महाराज गेल्यावर सुखाला गुरु करायचं होतं आणि गुरु करायचं होतं तर जनकाला सुखाने सांगितलं, महाराज तुम्हाला मला गुरु करायचं आहे, मी त्यासाठी आलेलो आहो. जनकाने सांगितलं इथं दोघाला जागा नाही. सुख म्हणला मी सुख आलो. जनकाने सांगितले दोघाला जागा नाही, मला एकटंच यावं लागते. एवढा परमार्थ बारीक आहे महाराज. आणि जनकाने सांगितलं सुका आज वेळ नाही तुला गुरु करायला, तुला उद्या यावं लागल. तर महाराज आता रात्र झाले, मी कुठं झोपू, तू जाय मला पलीकडल्या खोलीमध्ये झोप आणि सकाळी उजळल्यावर तू गुरु करायला ये. आता आपण गुरु गुरु म्हणायला ना. तर महाराज रात्रभर त्या खोलीमध्ये झोपले. कोण? सुख महाराज. आणि जनकानं सुख वैरागी होता. जनकानं मावची बाई त्या पलंगावर झोपवली आणि सुखाला तिथं झोपायचं सांगितलं. सुख जाऊन पाहते, सुख लंगोटीवर होता, वैरागी होता. तर तिथं बाई दिसाले. सुखानं मनामध्ये विचार केला, आपल्याला बाई असो कोणी असो काय संबंध आहे, बाईकडे पाठ करावं आणि रात्रभर कसं तरी झोपून सकाळ गुरु करायचं, आपण गुरुकडे जाऊ. सकाळ महाराज गुरुकडे सुख महाराज गेले. गेल्यावर जनकानं विचारलं, जनका
तुला रात्री झोप कशी आली म्हणले. ती बाई होती ना त्या खोलीत. तुला झोप कशी आली म्हणले. काय नाही महाराज, मला मी त्या बाईकडे पाठ केलो आणि रात्रभर मी निवांत झोपी गेलो. तरी सुका तू कच्चा तू ब्रह्म झाला नाही, तुला गुरु करण्याच्या लाकीचा नाहीस म्हणला. स्त्री पुरुष ही भावना जयाची एक, तोची परमार्थाला साध्य होत. त्याला ज्या माणसाला इथं आल्यावर स्त्री आणि पुरुष नपुंसक एक दिसावं लागते आणि पर स्त्री माते समान दिसावं लागते, परधन नरका समान दिसावं लागते, तर महाराज आम्हाला परमार्थ कळाला असं सिद्ध होते. नाही तर महाराज काय नाही, आंधळ दळालय आणि गुड्ड पीठ खायलंय. म्हणून त्याकरता आम्हाला गुरु महाराज काय सांगतात. अविद्येचा सोडो निसंग, हो आनंद नामी दंग. अविद्येचा सोडो निसंग, हो आनंद नामी दंग. हो आनंद नामी दंग. धर मार्ग सत्याचा, आपण धरलेला मार्ग सत्य असावं आणि आपण परमार्थ करायला तेही सत्य असावं. नाही तर बरोबर भाव असलं तर महाराज त्या ठिकाणी देव पाहू शकत नाही. म्हणून त्याकरता सत्य भाव असला पाहिजे. म्हणून काय म्हणतात, धर मार्ग सत्याचा, मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. तर मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. मार्ग सत्याचा फायदा. ऐका बंधूंनो आदरणीय, गुणनादी कित्येकाची झाली बरबादी. कित्येकाची झाली बरबादी. माणसाच्या जन्मातच लागली असं काही नाही. ऋतुजा गोविंद माणसाचा जन्मात आल्या संतान करायचे असेल तर महाराज त्याला सद्गुरु कृपा व्हावं लागते. आणि जोपर्यंत सद्गुरु कृपा होत नाही तोपर्यंत अविद्या नावाची ही बाई जाऊ शकत नाही. म्हणून त्याकरता आम्हाला गुरु महाराज काय सांगतात, अविद्येच्या लागून नादी कित्येकाची झाली बरबादी. कित्येकाची झाली बरबादी. सुदैवानं मिळाली संधी आल्या मनुष्य जन्मामध्ये. आल्या मनुष्य जन्मामध्ये. ऐका बंधूंनो आदरणीय, बोलली त्याला ज्ञान लागते. नाही तर महाराज कसं होते, आंधळे जन्मले आईच्या कुशी स्तनपान करी आहारनिशी. परी तेन देके माऊलीशी तैशी दशा या अज्ञान जीवाची. आंधळे लेकरू जन्मलंय माईच्या पोटी, गुड्ड जन्मलं जन्मताच. आणि एका थोडं मोठं झाल्यावर एका शेजारच्या बाईने विचारलं, बाळा म्हणले तुझी माय कशी आहे. त्यानं म्हणला, माय मी जन्मताच गुड्ड जन्मलो, माझी माय मी गुरुजी पाहिली नाही.
आता आपल्याला देवानं जन्माला पाठीलंय गुरुजी, आपण देव बघल्या काय? आपण बघल्या नाही, आपण गुड्डे हा म्हणा हरकत नाही, पण जर कोणी बघला असेल तर कसं आहे सांगा बरं मग. असे आमचे शिंदे गुरुजी, या सुदैवानं मिळाली संधी, आल्या मनुष्य जन्मामध्ये, आल्या मनुष्य जन्मा, मिळाली संधी, आल्या मनुष्य जन्मामध्ये, आल्या मनुष्य जन्मामध्ये. महाराज जेवढं जेवढं दिसालय गुरुजी, तर तुम्हाला सांगावं लागणार, तुमच्या पुढे आमचं बोलणं म्हणजे गो काहीतरी होय. जे जे दिसे ते ते नासे, आयसे जयास लागले पिशे तयास साधू म्हणावे ना. जेवढं जेवढं जगात दिसालय मामा, तेवढं एक दिवशी नाचणार आहे. जे नाचत नाही, जे दिसत नाही, ते जर कोणी फायला असेल त्याला साधू म्हणावं म्हणा. आविदेच्या लागून नादी, आविष्याची करता बरबादी, आविष्याची करता बरबादी, धर्मार्ग सत्याचा, मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. आता 18 जणांचा कोणता त्याग करायचा आणि 6 गुणाचा कोणते जवळ करायचे? दैवताचे 6 गुण त्यागायचे, जीवाचे 6 गुण त्यागायचे आणि प्रपंचाचे 6 गुण त्यागायचे. झाले 18. आणि 6 गुण परमेश्वराचे जे आहेत, ज्ञान, भक्ती, वैराग्य, दया, क्षमा, शांती, हे गुरुजी बाळगायचे. म्हणून त्या करता आम्हाला साधू संत महात्मे काय म्हणतात? 18 जणांचा करून त्याग, 6 जणांचा करावा संग, 6 जणांचा करावा संग. संसाराचं लटक सोंग, याला बघून झाल्या दंग, याला बघून झाल्या लटका सोंग, धराकी याला धरून झाल्या दंग, याला बघून झाल्या चटकन धरी जाऊ. फायदा होईल जीवाचा. देही ब्रह्म होते, असलं किती जणाला कळते, असलं किती जणाला कळते. सोरे हो, बाकी कोण्या जन्मामध्ये भजन करता येत नाही.
आपण एखाद्या कोण्या घोड्याच्या जन्माला गेल्या समजा, गुरुजी तिथं काय लेकरं शिकवा येतील का, भजन करा येईल, मर्दंग वाजवा येईल की महादेवाचं लगन बघा येईल, काय बी बघायला. एखादी लाख रुपयाच्या म्हशीच्या जन्माला गेले पाटील तर काय बी करायला फक्त माणसाच्या जन्माला यावं लागते. आणि माणसाच्या जन्माला आल्यावरच तर मनुष्य जन्मामध्ये परमार्थ करता येते. बाकी जन्मामध्ये करता येत नाही का, त्या ठिकाणी वाचा नाही, त्या ठिकाणी बोलता येत नाही, ज्ञान असते पण बोलता येत नाही. तर मनुष्य जन्मामध्ये एक ज्ञान आहे आणि ज्ञान नावाची वस्तू आहे. म्हणून ह्या उत्तम जन्माला मनुष्य नरने करणी किया तो नरका नारायण बन जाये, म्हणून इथूनच देव होते. म्हणून महाराज काय म्हणतात, यात देही ब्रह्म होते, असलं किती जणाला कळते, असलं किती जणाला कळते. मग आता काय करते, खापर कुटी बांधून पदरी उगा गलो गलीला फिरते, उगा गलो गलीला फिरते. विलास टोमके. नरदे आयशे गोमटे, प्रथमी माझी नाही कोठे शोधिता दिसेना. आम्ही पाहायला गेलो पाटील तर माणसाच्या जन्मा एवढा वंगळा जन्म कोणताच नाही. याने एक 4-8 दिवस आंघोळ धुवू नये गुरुजी, एक 8 दिवस आंघोळ धुवू नये, इतका वंगळा जन्म दुसरा कोणताच नाही. आणि या चांगल्या मार्गाने जर गेला तर एवढा चांगला जन्म दुसरा कोणताच नाही. भोगावे ना त्यागावे, मध्यभागीच वागावे, आत्मस्वरूपी तलीन व्हावे. याला लई जर लोभात घ्यायचं नाही. लोभ आला तिथं माया आली, माया आली म्हणजे असत्य आलं. म्हणून त्याकरता महाराज काय म्हणतात, त्यावर काय करते, संसार खापरासारखा आहे. धमानंद लोखंडे. आणि संसार खापरासारखा आहे. आणि खापराचं गुरुजी काय बनते काय, खापराचं काही बनत नाही. शेवटी खापर बिनकामी असते. तसं संसार आपण किती जरी जाडाजोडीने केला तर शेवटी म्हणते मी उगच केलो र म्हणते. कवा म्हणते, सगळं हातपाय थकल्यावर, नातू घराच्या बाहेर शिवा देऊ लागल्यावर, तेव्हा म्हणते बाबा मी उगच केलो. मग आधीच जर कळालं तर म्हणून काय म्हणतात, काहीतरी माणसाच्या जन्मात आल्यावर कला असावा राजू, कमीत कमी टाळ तरी वाजवाया गुरुजी, तर त्याला जन्माला अर्थ आहे असं तुकड्यादास महाराजांचं म्हणणं आहे. काहीतरी तसे आमचे कलावंत राजू पाटील यांच्याकडून 51 रुपयाची भेट भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा, मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा, मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा, मार्ग सत्याचा फायदा होईल जीवाचा. करार केला येता येता, कधीच विसरना भगवंता, कधीच विसरना भगवंता. येता येता कधीच विसरना भगवंता, कधीच विसरना भगवंता. तुमच्या चरणी ठेवून माता, गुण गातो तुझे अनंता, गुण गातो तुझे अनंता. धर्मार्ग सत्याचा